हॅलो स्टुडंट्स, हाव आर यू ऑल. आपण डिस्कस करतोय करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर. जरा आठवून बघा, आपण आत्तापर्यंत या चॅप्टरमध्ये काय काय स्टडी केलेलं आहे. इन फर्स्ट लेक्चर वी लर्न अबाउट व्हॉट इज अन इलेक्ट्रिक करंट अँड हाऊ दी करंट इज कॅल्क्युलेटेड. In the second lecture, we discussed Ohm's law, means the relation between potential difference, electric current and resistance. आणि त्याच लेक्चरमध्ये आपण रेजिस्टन्सचं मीनिंग समजून घेतलेलं आहे. मीन्स व्हॉट इज रेजिस्टन्स, हाऊ द रेजिस्टन्स इज कॅल्क्युलेटेड, इट्स युनिट, अशा काही बेसिक कन्सेप्ट आपण ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण आणखी काही महत्त्वाच्या कन्सेप्ट स्टडी करतोय, ज्यामध्ये रेजिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी, करंट डेन्सिटिव्हिटी, ओहम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म, अशा काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आजच्या लेक्चरचा कोर पार्ट असणार आहे रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी या कन्सेप्टवरती जेई नीट सारख्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत, किंवा मग दुसऱ्या एखाद्या क्वेश्चनमध्ये रेजिस्टिव्हिटी कन्सेप्ट यूज तरी करावी लागते बऱ्याच क्वेश्चनमध्ये. अँड दॅट्स वाय दिस रेजिस्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. त्यामुळे व्यवस्थित रेजिस्टिव्हिटीवरती फोकस करून आजचं लेक्चर स्टडी करा. रेजिस्टिव्हिटीवरतीच डिपेंड असलेले काही क्वेश्चन आपण सॉल्वही आज करणार आहोत. म्हणजे या रेजिस्टिव्हिटी कन्सेप्टचा यूज करून मेनली क्वेश्चन विचारले जातात स्ट्रेचिंग ऑफ वायर या कन्सेप्टवरती. मग आपण स्ट्रेचिंग ऑफ वायरवरती जर नीट जेई सारख्या एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले तर ते कसे सॉल्व करायचे त्याच्याबद्दल काही हिंट्स आणि ट्रिक्स आज तुम्हाला मी सांगणार आहे, ज्यासुद्धा खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. ओके, सो वी विल स्टार्ट विथ रेजिस्टिव्हिटी. What is resistivity? Resistivity term arises when we think about the factors affecting the resistance. म्हणजे एखाद्या कंडक्टरचा रेजिस्टन्स हा कोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंड असतो, म्हणजे चेंज होऊ शकतो, याचा जर आपण विचार केला. सपोज आय ड्रॉ हिअर एक कंडक्टर. ओके, एक कंडक्टिंग वायर आपण इथं कन्सिडर केली. आता कंडक्टिंग वायर म्हटलं की इट्स शेप इज ऑलवेज इन सिलेंड्रिकल फॉर्म. म्हणजे वायर म्हटलं की कशी असते ती वायर, सिलेंड्रिकल फॉर्ममध्येच असते. वायर रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये, स्पेरिकल फॉर्ममध्ये अशी कधी असणार आहे का? वायर इज ऑलवेज इन दी फॉर्म ऑफ सिलेंड्रिकल वायर. आता तुम्ही म्हणाला की प्रत्येक वेळी सिलेंड्रिकलच असेल का? काही जेई मेन किंवा ॲडव्हान्स लेवलला ज्यावेळी क्वेश्चन विचारले जातील त्यावेळी कदाचित त्यामध्ये मे बी डिफरंट शेप असू शकतो, पण त्यानं काही जास्त चेंज होणार नाही आहेत. काय चेंज होईल हे तुम्हाला स्टडी करताना कळेलही आता. ओके, आता एखादी कंडक्टिंग वायर ज्यावेळी आपण कन्सिडर करतो त्यावेळी त्याच्या आधी डायमेन्शन्स काय काय असू शकतात विचार करा. ओके, वायर म्हटलं की वायरला लेंथ आली, अँड हिअर वी कन्सिडर ए सेगमेंट ऑफ वायर ऑफ लेंथ यल. ह्या वायरची लेंथ किती आहे? इथं यल एवढी लेंथ आहे. अँड द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दिस वायर, याला एरियाला कन्सिडर करूया, ए एरिया आहे याचा. ओके, आता क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे कोणता एरिया? क्रॉस सेक्शन म्हणजे ही आपली सिलेंड्रिकल वायर झाली, आणि मी जर याला कुठंही मधून असं कट केलं, याच्या लेंथला परपेंडिक्युलर कट केलं आणि एका साईडनं बघितलं तर काय दिसेल सांगा? इथं आपल्याला इथं काय दिसेल? हे सर्कल दिसेल. लक्षात येते? हे सर्कल जे आहे या सर्कलला आपण म्हणणार आहे क्रॉस सेक्शन एरिया किंवा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दिस वायर. आणि मग वायर जर नेहमीच सिलेंड्रिकल असेल तर हा क्रॉस सेक्शनल एरियासुद्धा सर्क्युलरच असणार आहे. आणि मग एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. सर्क्युलर सरफेस असेल तर एरियाचा फॉर्म्युला काय यूज करतो आपण? पाय आर स्क्वेअर. सो वायरची रेडियस माहीत असणंही गरजेचं असतं जर रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर. फक्त पॅरामीटर सांगतोय मी. त्यासाठी मी इथं वायरची रेडियस कशी कन्सिडर करता येऊ शकते यासाठी एक डायग्राम ड्रॉ केले. सपोज दिस वायर हॅज रेजिस्टन्स स्मॉल आर, देन द क्रॉस सेक्शनल एरिया, हा जो सर्कल आहे इकडचं, इकडून बघताना किंवा इकडचं असेल किंवा कुठेही मधीसुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकताय. एक सेक्शन कन्सिडर केला आपण याचा, क्रॉस सेक्शन, हा सेक्शन, तर याचाही हे सर्कल असणार आहे. कुठेही कन्सिडर करा तुम्ही. याचा क्रॉस सेक्शन एरिया किती? ए, अँड दिस एरिया विल बी पाय आर स्क्वेअर. जनरली हाच फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चनमध्ये. ओके, सो दिस इज अवर कंडक्टिंग वायर. एक कंडक्टर कन्सिडर केला आहे, आणि मग या कंडक्टरचा रेजिस्टन्स सपोज आर एवढा रेजिस्टन्स आहे. दिस कंडक्टर हॅज ए रेजिस्टन्स आर. मग माझा क्वेश्चन असा आहे, ऑन विच फॅक्टर दिस रेजिस्टन्स आर इज डिपेंड. ह्या वायरचा जो रेजिस्टन्स आहे तो कोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंड असेल किंवा कोणते फॅक्टर्स ह्या वायरच्या रेजिस्टन्सवरती अफेक्ट करू शकतात. पहिली मेन कंडिशन मी सांगतो इथं की आपण टेम्परेचर जे आहे सराउंडिंग, ते सराउंडिंग टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत.
सराउंडिंग टेम्परेचरला आपण काय केलं आहे, कॉन्स्टंट, कारण टेम्परेचरचा रेजिस्टन्सवरती इफेक्ट असतोच. तो आपण नंतरच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत, एक सेपरेट आर्टिकलच आहे त्याच्यावरती. त्यामुळं त्याचा आता विचार करू नका. आपण सध्या तरी टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवलं आहे, त्यामुळं टेम्परेचरचा इफेक्ट रेजिस्टन्सवरती इथं आपण कन्सिडर करणार नाही आहोत. मग टेम्परेचर सोडून आता दुसरे कोणते असे फॅक्टर्स राहिले की ज्यामुळे या वायरचा रेजिस्टन्स चेंज होऊ शकतो. सो द रेजिस्टन्स ऑफ दिस वायर डिपेंड ऑन दी 3 मेन फॅक्टर्स. ओके, 3 मेन फॅक्टर्सवरती या वायरचा रेजिस्टन्स डिपेंड असतो. फर्स्ट, लेंथ ऑफ वायर, ह्या वायरच्या लेंथवरती डिपेंड असतो, ज्याला सिम्बॉल आपण एल यूज केलं आहे. देन क्रॉस सेक्शन एरिया किंवा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन याला म्हटलं तर कॅपिटल ए सिम्बॉल घेऊया याला. अँड थर्ड पॅरामीटर इज नेचर ऑफ मटेरियल. नेचर ऑफ मटेरियल. आता यांच्यावरती कसे डिपेंड असतील सांगा आधी. ह्या 3 फॅक्टर्सवरती मेनली ह्या वायरचा रेजिस्टन्स काय आहे, डिपेंड आहे. कसा डिपेंड असेल, लेंथला सांगा, म्हणजे प्रपोर्शनॅलिटी सांगायची. लेंथ इन्क्रीज झाली तर रेजिस्टन्सचं काय होईल, लेंथ डिक्रीज झाली तर रेजिस्टन्सचं काय होईल. कसं असेल रे लेंथला डिपेंड, लेंथ लार्ज आहे, इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. आपल्याला माहीत आहे करंट मीन्स व्हॉट, इट इज दी फ्लो ऑफ चार्जेस मीन्स इलेक्ट्रॉन. आणि ज्यावेळी ह्या वायरमधून इलेक्ट्रॉन मूव्ह होतात, वायरला एल एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करून जायचं आहे, लेंथ एल ट्रॅव्हल केली त्यांनी. सपोज वायरची लेंथ 2L असेल, आणखी डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे की, त्यामुळं रेजिस्टन्स वाढणार आहे. रेजिस्टन्स इन्क्रीज झाला याचा अर्थ रेजिस्टन्स ऑफ वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी लेंथ ऑफ वायर. सिम्पल आहे कन्सेप्ट, एवढं काय अवघड नाही याच्यामध्ये. रेजिस्टन्स ऑफ वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी लेंथ ऑफ वायर. कळालं, लेंथ इन्क्रीज झाली रेजिस्टन्स इन्क्रीज होणार, लेंथ डिक्रीज झाली रेजिस्टन्सही डिक्रीज होणार. प्रपोर्शनॅलिटी सिम्पल आहे. सेकंड, क्रॉस सेक्शन एरियावरती कशी डिपेंड असेल, म्हणजे विचार करा एक पाईप आहे आणि म्हणजे वायर आहे एक सिलेंड्रिकल वायर, आणि त्यातून इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, फ्लो होतात. एक स्मॉल वायर आहे म्हणजे ज्याची थिकनेस कमी आहे, त्यातून सपोज 1000 इलेक्ट्रॉन्स पास होत आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स, आणि तेच 1000 इलेक्ट्रॉन्स पुढे जाऊन एका लार्ज वायरमधून पास होतात ज्याची थिकनेस लार्ज आहे. आता त्यातून दोन्हीमध्ये कोणत्या वायरमध्ये रेजिस्टन्स कमी असेल सांगा किंवा जास्त असेल. तर इथं आपण विचार केला की ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स असे फ्लो होतात त्यांना जाण्यासाठी जर एरिया लार्ज असेल, क्रॉस सेक्शन एरिया लार्जचा अर्थ वायर अशी जाड झाली, ठीक झाली ना वायर, आणि मग एरिया जास्त असेल तर इलेक्ट्रॉन्स इझिली मूव्ह होऊन जाऊ शकतात. पण तेवढेच इलेक्ट्रॉन एका स्मॉल थिन वायरमधून जाताना त्यांची गर्दी असणार आहे, कोलिजन्स वाढतील, रेजिस्टन्स वाढेल. मग याचा अर्थ मला सांगा, क्रॉस सेक्शनल एरियावरती रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी डिपेंड असेल, कशी डिपेंड असेल सांगा. रेजिस्टन्स इज इनवर्सली प्रपोर्शनल टू दी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मीन्स व्हॉट, वायर थिक असेल रेजिस्टन्स स्मॉल असणार आहे, वायर थिन असेल म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया कमी असेल, रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असणार आहे, लार्ज असणार आहे. दॅट्स वाय द रेजिस्टन्स ऑफ दिस वायर इज इनवर्सली प्रपोर्शनल टू दी क्रॉस सेक्शनल एरिया. लक्षात आलं, हे टर्म्स व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्या 2 प्रपोर्शनॅलिटी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि थर्ड फॅक्टर इज नेचर ऑफ मटेरियल. मी असं म्हटलं माझ्याकडे एक कॉपरची वायर आहे आणि एक गोल्डची वायर आहे, तर दोन्ही मटेरियलचा रेजिस्टन्स सेम आहे का, नाही आहे. आपल्याला माहीत आहे कॉपर वायरचा रेजिस्टन्स लार्ज आहे, गोल्डचा कमी आहे. त्यापेक्षा कमी घ्यायचा असेल तर प्लॅटिनम असेल, गोल्डपेक्षा थोडा जास्त रेजिस्टन्स कोणाचा, सिल्वरचा. म्हणजे मटेरियल चेंज झालं की रेजिस्टन्स चेंज होतो आहे. कशामुळं, त्या मटेरियलच्या नेचरमुळं. प्रत्येक मटेरियलचं, प्रत्येक इलेमेंटचं किंवा मेटलचं नेचर सेम नाही आहे. नेचर चेंज झालं, मटेरियल चेंज झालं की रेजिस्टन्स काय होतो, चेंज होतो. मटेरियल सेम असेल तर मात्र तो सेम राहू शकतो, पण मटेरियल चेंज झालं तर रेजिस्टन्स चेंज होणार आहे. म्हणून म्हटलं इथं त्या मटेरियलच्या नेचरवरतीही हा रेजिस्टन्स काय असतो, डिपेंड असतो. मग तो काय प्रपोर्शनॅलिटीमध्ये सांगता येणार नाही, मटेरियलवरती डिपेंड येते. सो these 2 main parameters that we have to consider here, length and area of cross section, ज्याला आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन ज्या विचारले जातात ते मेनली या 2 पॅरामीटरवरती असतात, लेंथ आणि काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एक इम्पॉर्टंट टर्म आहे, लक्षात ठेवा. सो आपण याला कॉमन जर लिहिलं असं,
So we can write this as resistance of wire is directly proportional to the length of wire and inversely proportional to the area of cross section. आता आपल्याला माहित आहे proportionality म्हटलं की proportionality constant घेतो आपण. So here we take a constant rho. आपण इथे एक proportionality constant घेतलाय rho, where rho is known as resistivity of wire. याला रेजिस्टिव्हिटीला दुसरा एक वर्ड काही बुकमध्ये यूज केलेला आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स. रेजिस्टिव्हिटी और वी कॉल इट ॲज स्पेसिफिक रेजिस्टन्स. हा रो जो कॉन्स्टंट आहे या रोलाच आपण म्हणतोय रेजिस्टिव्हिटी ऑफ दॅट वायर. ह्या वायरची रेजिस्टिव्हिटी ज्याला म्हणतोय आपण रो. सो फॉर रो वी कॅन राईट दिस फॉर्म्युला ॲज RA/L. This is the formula used to calculate the resistivity of this wire. ह्या वायरची रेजिस्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर मग काय काय माहीत पाहिजे, त्या वायरचा रेजिस्टन्स, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया अँड दी लेंथ ऑफ दॅट वायर. लक्षात आलं, सिम्पल कन्सेप्ट आहे. दिस इज दी रेजिस्टिव्हिटी ऑफ दिस वायर. आता याचं SI युनिट कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय असेल SI युनिट? रेजिस्टन्सचं युनिट ओहम, एरिया म्हटलं की मीटर स्क्वेअर आलं, लेंथ म्हटलं की मीटर आलं. सो एक मीटर कॅन्सल होईल अँड दी युनिट SI युनिट ऑफ दिस रेजिस्टिव्हिटी विल बी ओहम मीटर. काय युनिट आलं याचं? ओहम मीटर. आणि याच्यावरून तुम्ही डायमेन्शन सांगू शकता. डायमेन्शन मी सांगत नाही पण तयार करणं सोपं आहे. ओहम म्हणजे रेजिस्टन्सची डायमेन्शन आली आणि रेजिस्टन्सची आणि मीटर म्हणजे लेंथचं डायमेन्शन आलं. याचा यूज करून तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? रेजिस्टिव्हिटीची डायमेन्शन हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. युनिट लक्षात ठेवा, युनिट फॉर रेजिस्टिव्हिटी इज ओहम मीटर. लक्षात आलं. सो दिस इज दी रेजिस्टिव्हिटी. सिम्पल आहे कन्सेप्ट. काय होतं सांगा. आणि मग याच्यावरती डिपेंड आता आपण नेक्स्ट अशा कन्सेप्ट स्टडी करतोय. आता रेजिस्टिव्हिटीच्या एक्झॅक्टली अपोजिट कंडक्टिव्हिटी म्हणून कन्सेप्ट आहे. आता रेजिस्टिव्हिटी इज सिमिलर टू रेजिस्टन्स. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय तर करंटच्या फ्लोला त्या मटेरियलची अपोज करण्याची ॲबिलिटी, त्याला काय म्हणतोय आपण? रेजिस्टिव्हिटी. मग रेजिस्टिव्हिटी लार्ज असेल तर करंट स्मॉल आणि रेजिस्टिव्हिटी स्मॉल असेल तर करंट लार्ज. मग कंडक्टिव्हिटी इज व्हॉट? कंडक्टिव्हिटी इज एक्झॅक्टली अपोजिट टू दिस रेजिस्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी, रेजिस्टिव्हिटी म्हणजे अपोज करणं. जसं रेजिस्टन्सच्या अपोजिट कंडक्टन्स, तसंच सेम रेजिस्टिव्हिटीच्या अपोजिट काय? कंडक्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी म्हणजे अपोज करणं, कंडक्टिव्हिटी म्हणजे करंटला फ्लो होऊ देणं. मग कंडक्टिव्हिटी इज एक्झॅक्टली अपोजिट टू दी रेजिस्टिव्हिटी. दॅट्स व्हाय वी यूज फॉर्म्युला रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी इज नथिंग बट कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन विचारलीस तर लिहून टाकायची सरळ काय? रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी इज नथिंग बट कंडक्टिव्हिटी. कारण रेजिस्टिव्हिटी म्हणजे अपोज करणं, मग फ्लो होऊ देणं काय म्हणणार आपण? कंडक्टिव्हिटी. त्यामुळं रेजिस्टिव्हिटीच्या अपोजिट केलं की कंडक्टिव्हिटी मिळते. सिग्मा सिम्बॉल यूज करायचं. मग 1/ρ दिस इज दी फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट कंडक्टिव्हिटी. लक्षात येते काय सांगतोय? कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टिव्हिटी दोन अपोजिट कन्सेप्ट आहेत. रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला सांगितला आहे, रेजिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल घेतला की कंडक्टिव्हिटी. अँड SI युनिट आधी सांगा कंडक्टिव्हिटीचं काय करता येईल यूज? 1/ओहम मीटर म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो याला पर ओहम मीटर. 2 टाईप्सनं लिहू शकतोय. (-1) तरी लिहा और वी कॅन राईट दिस ॲज पर ओहम मीटर लाईक दिस. असंही लिहिता येतं कारण रेजिस्टिव्हिटीचंच युनिट आहे फक्त रेसिप्रोकलमध्ये. सो रेजिस्टिव्हिटीचं युनिट आहे ओहम मीटर, याला आपण पर ओहम मीटर लिहिलं. पण 1/ओहम हे युनिट कंडक्टन्सही होतं. आठवतंय का बघा? रेजिस्टन्सच्या एक्झॅक्टली अपोजिट काय? कंडक्टन्स. मग कंडक्टन्सचं युनिट 1/ओहम होतं, याला आपण सिमेन्स हे यूज केलं होतं. एक युनिट यूज सांगितलंय मी, सिमेन्स इज द युनिट, याचा युनिट यूज फॉर कंडक्टन्स. सो 1/ओहम याच्याऐवजी आपण सिमेन्स पर मीटर असंही युनिट यूज करता येतं. S स्टँड्स फॉर सिमेन्स आणि सिमेन्स यूज कशाचं आहे? युनिट कशाचं आहे? कंडक्टन्ससाठी आहे. त्यामुळे तुम्ही असंही युनिट यूज करू शकताय फॉर कंडक्टिव्हिटी. एक सिम्पल कन्सेप्ट आहे, माहीत असावी म्हणून सांगितलंय मी, लक्षात ठेवा. ओके. सो दिस इज रेजिस्टिव्हिटी. मग मला सांगा, एखादं मटेरियल कंडक्टिव्ह आहे आणि एखादं मटेरियल नॉन कंडक्टिव्ह आहे, हे आपण त्या मटेरियलच्या रेजिस्टिव्हिटीवरून ठरवू शकतोय. कसं ठरवता येईल? सपोज आपल्याला 3 कॅटेगरी माहीत आहेत मटेरियलच्या, कंडक्टर्स, इन्सुलेटर्स आणि थर्ड कॅटेगरी आहे सेमी कंडक्टर्स. मग डायरेक्ट आपल्याला याचा विचार केला तर लगेच सांगता येईल रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर्स इज स्मॉल
कंडक्टरची रेजिस्टिव्हिटी कशी असणार आहे, स्मॉल. म्हणजे कंडक्टर म्हणतोय आपण त्याला, याचा अर्थ त्यातून करंट फ्लो होतोय आणि करंट फ्लो होतोय म्हणजे अपोज कमी आहे, कारण अपोज जास्त असला की करंट फ्लो होणार नाही. सो रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर्स, मटेरियलचे 3 टाईप जे आहेत ते आपण रेजिस्टिव्हिटीमधून सांगायचं असेल तर फर्स्ट टाईप कोणता, कंडक्टर्स. सेकंड इन्सुलेटर्स अँड थर्ड इज सेमी कंडक्टर्स. असे 3 टाईपचे मटेरियल्स आहेत नेचरमध्ये. आपण त्यांच्या कंडक्टिव्हिटी किंवा रेजिस्टिव्हिटीवरून त्यांना डिवाइड करतो, क्लासिफाय करतो. सो फॉर कंडक्टर्स रेजिस्टिव्हिटी म्हणजे याला आपण सिम्बॉलमध्ये रो म्हणतो, ही कशी असावी. फॉर कंडक्टर्स रेजिस्टिव्हिटी शुड बी स्मॉल. म्हणजे रो व्हॅल्यू, रेजिस्टिव्हिटी ही व्हॅल्यू कंडक्टर्सची कशी असावी, स्मॉल असावी, म्हणजे स्मॉलच असते. फॉर इन्सुलेटर रेजिस्टिव्हिटी इज लार्ज. इन्सुलेटरची रेजिस्टिव्हिटी लार्ज असते म्हणूनच त्यातून करंट फ्लो होत नाही आणि त्यासाठी आपण त्याला इन्सुलेटर म्हणतोय. अँड फॉर सेमी कंडक्टर्स आपण त्याला मॉडरेट म्हणूया, म्हणजे ॲव्हरेज ज्याला म्हणतो आपण. इन बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर, म्हणजे जास्त लार्जही नाही जास्त स्मॉलही नाही, मिडियम आहे. अशा टाईपमध्ये याची काय असते, सेमी कंडक्टर मटेरियल, सिलिकॉन, जर्मेनियम अशी काही सेमी कंडक्टिंग मटेरियल आहेत, त्यासाठी रेजिस्टिव्हिटीची व्हॅल्यू मॉडरेट असते. इन्सुलेटर्समध्ये लार्ज असते रेजिस्टिव्हिटी अँड इन कंडक्टर्स द रेजिस्टिव्हिटी, व्हॅल्यू ऑफ रेजिस्टिव्हिटी इज व्हेरी स्मॉल. ज्या रेजिस्टिव्हिटीवरून आपण मटेरियल्सना या 3 कॅटेगरीमध्ये डिवाइडही करू शकतोय. ओके, रेजिस्टिव्हिटी कळालं, सिम्पल पार्ट आहे, काय यातमध्ये जास्त वेळ घालवण्याची गरज नाही. सो we will go to our next part. Now the next concept is current density. करंट म्हणजे काय आपण स्टडी केलेलं आहे. व्हॉट इज अन इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट I इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस, Q/T या टाईपमध्ये आपण याला सिम्पल फॉर्म्युला यूज करतो. देन व्हॉट इज करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी सिम्पल कन्सेप्ट आहे. करंट डेन्सिटी ज्याला सिम्बॉल जनरली J यूज करायचे. Okay, J means the current density and current density means the electric current per unit area. Electric current म्हणजे एखादी कंडक्टिंग वायर आपण कन्सिडर केली. सपोज दिस इज ए कंडक्टर ऑफ लेंथ L and having cross sectional area A. This current carrying conductor carries a current I in this direction. या डायरेक्शननं असा करंट काय आहे इथं फ्लो होतोय. सो दी करंट डेन्सिटी विदिन दिस वायर, ह्या वायरच्या आतमध्ये असलेली करंटची डेन्सिटी, या वायरनं किती करंट कॅरी केला आहे आय, तर मग त्या करंटची डेन्सिटी कॅल्क्युलेट कशी करायची. वी टेक द रेशो करंट पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. एरिया म्हणजे कसला एरिया, वायरचा क्रॉस सेक्शनल. लक्षात ठेवा, क्रॉस सेक्शनल म्हणजे हा एरिया. दिस इज अवर क्रॉस सेक्शनल एरिया. सो द करंट पर युनिट एरिया इज नथिंग बट अवर करंट डेन्सिटी. सिम्पल छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, आपण हळूहळू समजून घेणार आहोत आणि याच्यावरचे काही न्यूमरिकल किंवा कसं यूज करायचं हे बघणार आहोत. सो हियर दिस इज अवर टर्म करंट डेन्सिटी. लक्षात आलं, करंट डेन्सिटी म्हणजे काय, करंट पर युनिट एरिया. आता याला यूज करताना ॲक्च्युली तेवढं सिम्पल नाही आहे. कसं यूज करायचं आहे, तर सपोज एक क्रॉस सेक्शन कन्सिडर केला आपण, म्हणजे वायरला इथून कट केलं तर ते सर्कल जे दिसतं आपल्याला एका साईडनं बघितल्यावर, दॅट विल बी अवर क्रॉस सेक्शन. मग हा एक क्रॉस सेक्शनल एरिया कन्सिडर केला आहे आणि या एरियामधून असा करंट काय होतोय, पास होतोय. आता करंट पास होतोय म्हणजे ॲक्च्युली इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात आपल्याला माहीत आहे. अँड हिअर दिस करंट इज परपेंडिक्युलर टू दिस एरिया. आता इथे मी ड्रॉ केलं आहे. ओके, दिस इज अवर क्रॉस सेक्शनल एरिया ए. हा काय झाला, क्रॉस सेक्शनल एरिया ए झाला आणि यातून असा करंट काय होतोय, पास होतोय आय. दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. करंटची डायरेक्शन आहे इथं दाखवले मी. आणि मग या क्रॉस सेक्शनला मी जर एरिया व्हेक्टर कन्सिडर केला, हा एरिया व्हेक्टर कन्सिडर करतो. कशाला म्हणायचं एरिया व्हेक्टर, आठवतंय फ्लक्समध्ये यूज केलं आहे आपण. एखाद्या सरफेसला, म्हणजे आपल्याकडे एखादा सरफेस असेल, सपोज हा एक सरफेस आहे. ओके, आणि या सरफेसला जर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, okay, a normal drawn to the surface, a normal or perpendicular drawn to the surface is known as area vector. तर मी इथं एरिया वेक्टर कन्सिडर केला तर एरिया वेक्टरला काय सिम्बॉल यूज करतो आपण, तर एरियाचं सिम्बॉल ए बार. दिस इज अवर एरिया वेक्टर, ए परपेंडिक्युलर ड्रॉन टू दी सरफेस. म्हणजे आपण इथं जर ड्रॉ केला तर हा झाला, इथं कन्सिडर केला तर हा एरिया वेक्टर झाला, इथं कन्सिडर केला तर हा एरिया वेक्टर झाला. लक्षात येतंय, एरिया वेक्टर आतमध्ये नसतो कधी, बाहेर असतो. त्यामुळे मी असा ड्रॉ केला. पण ते कसा क्वेश्चनमध्ये दिला आहे
त्या टाईपवरती तो डिपेंड असणार आहे. सो हिअर दिस विल बी एरिया वेक्टर अँड हिअर द अँगल बिटवीन, लक्षात येते, अँगल बिटवीन ए बार अँड द डायरेक्शन ऑफ करंट इज 0. करंटची डायरेक्शन आणि एरिया वेक्टरची डायरेक्शन सेम आहे इथं. त्यासाठी अशा टाईपमध्ये जर करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहायचा असेल जे इक्वल टू, देन दी करंट डेन्सिटी विल बी I upon A, सेम हाच फॉर्म्युला. when the cross section area or that section area is perpendicular to the direction of flow of current. पण एरिया वेक्टर आणि करंटची डायरेक्शन यांच्यातला अँगल 0च असावा. करंटची डायरेक्शन आणि एरिया वेक्टर यांच्यातला अँगल 0, बट द अँगल बिटवीन सरफेस, ॲक्च्युली एरिया वेक्टर म्हणजे सरफेस नाही, सरफेस हा झाला आपला आणि त्याला एरिया वेक्टर म्हणजे परपेंडिक्युलर, हा असा झाला इथं. मग एरिया म्हणजे सरफेस कसा आहे, हा क्रॉस सेक्शन कसा आहे, करंटच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहे. त्यावेळी हा फॉर्म्युला यूज करा, सिम्पल आहे. बट इफ दिस क्रॉस सेक्शन एरिया इज नॉट परपेंडिक्युलर टू दी फ्लो ऑफ करंट, म्हणजे आता करंट इकडंच फ्लो होतोय पण क्रॉस सेक्शन वायर अशी तिरकी आहे पण करंट इकडंच जातोय असं म्हटलं आपण. आता इथं वायर नाही आहे ॲक्च्युली, सेक्शन असेल तर कुठलाही सेक्शन कन्सिडर केला आहे की इमॅजिन ज्यातून करंट फ्लो होतोय. मग हा जर सरफेस परपेंडिक्युलर नसेल, सिमेट्रिक नसेल, आता याचा हा काय झालं सांगा, एरिया वेक्टर. हा एरिया वेक्टर इथं होता तो आता सरफेस थोडा काय इन्क्लाइंड आहे, नॉट परपेंडिक्युलर. देन दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट, ही करंटची डायरेक्शन झाली, हा एरिया वेक्टर झाला. देन सपोज द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ करंट अँड एरिया वेक्टर इज थिटा, इन्क्लाइंड एरिया आहे आता, लक्षात आलं. आणि या दोघांमधला अँगल काय, थिटा. देन दी करंट डेन्सिटी जे विल बी I अपॉन A कॉस थिटा. एचा हा पॅरलल कंपोनंट कन्सिडर केला जातो. ओके, याचा हा कंपोनंट म्हणजे ए इकडं आहे, याला जर रिझॉल्व केलं तुम्ही, एक कंपोनंट इकडे येईल, एक कंपोनंट इकडे येईल. इकडचा कंपोनंट कोणता, ए कॉस थिटा, इकडचा कोणता, ए साइन थिटा. हा घेत नाही आपण, सेम डायरेक्शननं असलेला कंपोनंट तो घ्यायचा आहे, तो म्हणजे कोणता झाला, ए कॉस थिटा झाला. लक्षात आलं. हा चेंज फक्त लक्षात ठेवा डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यामधला. करंट डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर करंट पर युनिट एरियाच घ्यायचं आहे, सिम्पल आहे. पण ते कधी, जर एरिया परपेंडिक्युलर असेल तर करंट पर युनिट एरिया घ्या. बट इफ द एरिया इज इन्क्लाइंड बाय सम अँगल देन यूज दिस फॉर्म्युला जे इक्वल टू I अपॉन A कॉस थिटा. लक्षात येतं आहे, हा फॉर्म्युला यूज करू शकताय. और या फॉर्म्युल्यावर आपण असंही लिहू शकतोय, वी कॅन राईट दिस I as J A कॉस थिटा. आणि मग इथं आता बघा जे A कॉस थिटा यामध्ये ह्या प्रोडक्टची, आता हे कसं लिहू शकतोय आपण, जे ए कॉस थिटा, हे आठवतंय, ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बी कॉस थिटा. फॉर्म्युला आहे ना वेक्टरमधला, तो जर यूज केला तर इथं जर यूज केला देन हिअर वी कॅन राईट दिस ॲज जे बार डॉट ए बार. दिस इज अवर इलेक्ट्रिक करंट. वेक्टर फॉर्ममध्ये लक्षात ठेवा, व्हॉट इज जे, जे स्टँड्स फॉर करंट डेन्सिटी अँड व्हॉट इज ए बार, एरिया वेक्टर. ए बार इज व्हॉट, एरिया वेक्टर, नॉर्मल ड्रॉन टू दी सरफेस. या फॉर्म्युल्याचाही आपल्याला काही क्वेश्चन्समध्ये यूज करायचा आहे, ज्यामध्ये जे ही नवीन टर्म एक आपण इथे इंट्रोड्यूस केले, करंट डेन्सिटी. लक्षात आली टर्म, सिम्पल कन्सेप्ट आहे. करंट डेन्सिटी याचा आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा जो व्हिडिओ आपण तयार करणार आहोत नेक्स्टचा, त्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही करंट डेन्सिटी टर्म यूज करायची आहे. सिम्पल कन्सेप्ट आहे, अवघड नाही आहे, फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. सो दिस इज दी कन्सेप्ट करंट डेन्सिटी. आता याच कन्सेप्टवरती डिपेंड आपण ओहम्स लॉला वेक्टर फॉर्ममध्ये कसं स्टडी करायचं याचा थोडा विचार करूया. करंट डेन्सिटी लक्षात आलं, करंट पर युनिट एरिया झालं. करंट डेन्सिटी युनिट काय घेता येईल तर सांगायचं राहिलं युनिट, करंट डेन्सिटीला युनिट काय, ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर. करंट पर युनिट एरिया म्हटलं की ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर झालं युनिट त्याचं तयार. करंटचं युनिट ॲम्पियर, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर, तर युनिट घेता येईल, अवघड नाही आहे, सिम्पल आहे युनिट. आता आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे सिम्पल पॉईंट आहे, ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्ममध्ये ओहम्स लॉ कसा स्टडी करायचा याचा थोडा जर विचार केला तर याला तो काय आहे असं कन्वर्ट करत जातोय आपण, फक्त सिम्पल फॉर्ममध्ये लक्षात ठेवा. सपोज दिस इज अवर कंडक्टिंग वायर, वायर हॅज लेंथ L. आता ह्या वायरमधून करंट कधी पास होईल सांगा, आपोआप तर होणार नाही.
टू पास करंट थ्रू दिस वायर वी रिक्वायर्ड ए पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स कधी क्रिएट होतो, जर याच्या अक्रॉस आपण एखादा सेल किंवा सोर्स कनेक्ट केला. ओके, सो वी कनेक्टेड हिअर ए सेल ऑफ पोटेन्शियल डिफरन्स फी. आता पोटेन्शियल डिफरन्स फीचा अर्थ ॲक्च्युली काय झाला, तर या वायरच्या दोन एंडच्या मध्ये फी एवढा पोटेन्शियल डिफरन्स काय झाला आहे, क्रिएट झाला आहे, असा अर्थ झाला त्याचा. म्हणून इथलं आणि इथलं पोटेन्शियल सेम नसल्यामुळेच करंट काय होतोय, फ्लो होतोय. आणि करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. करंट फ्लो होतोय म्हणजे ॲक्च्युली काय होतं, आधी जे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की मी इथं सांगितलं होतं ॲक्च्युअलमध्ये काय होतं, when we apply a source or when we connect a source across this wire, then electric field is developed within this wire. ह्या वायरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, वायरच्या आतमध्ये ॲक्च्युली काय डेव्हलप होते, एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होते बिटवीन दी एंड्स ऑफ वायर. या वायरच्या एंडच्या मध्ये सेल कनेक्ट केला की एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन तर माहिती आहे आपल्याला, पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज असते. आणि ज्या डायरेक्शननं इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होते तीच डायरेक्शन करंटची असते, हे लक्षात ठेवा. वायरमध्ये ज्या डायरेक्शननं इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होते तीच डायरेक्शन कुणाची, करंटची डायरेक्शन आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि मग इलेक्ट्रिक फील्ड, पोटेन्शियल डिफरन्स ज्याला सिम्बॉल फी यूज केले आपण, आणि लेंथ यांच्यातलं एक रिलेशन आहे. हे रिलेशन ॲक्च्युली इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण स्टडी केलं आहे. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक पोटेन्शियल, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड फील्ड, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल याचा एक व्हिडिओ आहे माझी, मी अपलोड केलेला. तुम्ही क्लास 12 इलेक्ट्रोस्टॅटिकचा जर व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये टायटलच असं आहे, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक फील्ड. त्यामध्ये यांच्यातलं रिलेशन जे आहे ते ॲक्च्युली मी सांगतो तुम्हाला रिलेशन कसं डेव्हलप होतं. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला तरी माहिती आहे आपल्याला. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे कॉन्स्टंट इंटू क्यू बाय आर स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फील्ड. तसाच इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला क्लास 12मध्ये डेव्हलप करायचा आहे, डिराईव्ह केलेला आहे. तो फॉर्म्युला आहे सेम, फक्त यामध्ये क्यू बाय आर आहे. आर स्क्वेअरच्या ऐवजी आर आहे, एवढाच चेंज आहे पोटेन्शियलचा फॉर्म्युला आणि इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला. मग या दोघांचा जर रेशो घेतला आम्ही, सपोज ई बाय व्ही केलं, काय येईल सांगा, ई बाय व्ही. ई ज्यामध्ये आर स्क्वेअर आहे, कॉन्स्टंट कॅन्सल होईल, क्यू कॅन्सल होईल, आर स्क्वेअर डिवाइडला आहे, आर वरती जाईल, म्हणजे इथं रिमेनिंग राहील 1 बाय आर. बघा याला डिवाइड केलं तर आर एक कॅन्सल होईल, क्यू आणि कॉन्स्टंट कॅन्सलच होईल, आणि 1 बाय आर ही टर्म राहील. आणि याच्यावरून आपल्याला रिलेशन मिळतं ई इक्वल टू फी बाय एल, सॉरी आर. ई इक्वल टू काय, फी बाय आर. हे रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आर स्टँड्स फॉर डिस्टन्स, डिस्टन्स असतं माहिती आहे आपल्याला, इथं लेंथ म्हणूया आपण. इलेक्ट्रिक फील्ड इथून इथपर्यंत आहे, सो आरला आपण फक्त रिप्लेस करणार आहे कशानं, एलनं. हा फॉर्म्युला लक्षात आला. मी हे बाकीचं इरेज करतो. ईचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्हणजे ई इलेक्ट्रिक फील्ड, फी पोटेन्शियल डिफरन्स, आणि एल या वायरची लेंथ यांच्यामधलं जे रिलेशन आहे दॅट रिलेशन विल बी ई इक्वल टू फी बाय एल. हे रिलेशन कळालं. आता ओहम्स लॉ सांगा काय, ओहम्स लॉ विल बी फी इक्वल टू आय आर. ओहम्स लॉ तरी माहिती आहे, फी इक्वल टू काय, आय आर. आत्ताच आपण रेजिस्टिव्हिटीवरून रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय स्टडी केला होता, रेजिस्टन्स विल बी रो एल बाय ए. आत्ता तयार केला होता ना रेजिस्टिव्हिटीवरून फॉर्म्युला, लक्षात आहे. रेजिस्टन्स आर इक्वल टू, ह्या वायरचा रेजिस्टन्स आर इक्वल टू रो रेजिस्टिव्हिटी ऑफ वायर, एल लेंथ ऑफ वायर, ए क्रॉस सेक्शनल एरिया. ही व्हॅल्यू जर यूज केली देन वी कॅन राईट दिस फॉर्म्युला ॲज फी इक्वल टू आय आर, आय रो एल बाय ए. फॉर्म्युला कळाला. आता फीची व्हॅल्यू पुट करा. व्हॉट इज फी, फी स्टँड्स फॉर फी बाय हां, याच्यावरून जर फीची व्हॅल्यू तयार केली तर इथं लिहितो मी, फी इक्वल टू ई इंटू एल. लक्षात आलं. इथं जाऊया लिहूत. ओके, आता इथं फीची व्हॅल्यू काय, ई एल. ह्या फॉर्म्युल्यावरून ती व्हॅल्यू पुट केली मी. सो ई इंटू एल इक्वल टू, आता यामध्ये रो एल आहेच, आय अपॉन ए. व्हॉट इज दिस आय अपॉन ए, ही टर्म काय आहे यामध्ये, करंट पर युनिट एरिया, करंट डेन्सिटी. लक्षात आलं. करंट पर युनिट एरिया ज्याला काय म्हणतो आपण, करंट डेन्सिटी. राहिलेल्या टर्म्स लिहिल्या मग रो आणि एल, एल कॅन्सल होत आहे. सो ई विल बी जे इंटू रो. इलेक्ट्रिक फील्ड, जे स्टँड्स फॉर करंट डेन्सिटी अँड रो स्टँड्स फॉर रेजिस्टिव्हिटी. लक्षात आलं.
करंट डेन्सिटी रेजिस्टिव्हिटी, करंट डेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड यांच्यामध्ये असलेलं हे काय आहे, एक रिलेशन आहे, एक सिम्पल रिलेशन मिळतं आहे आपल्याला. याला वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार सांगा. यातल्या वेक्टर क्वांटिटी कोणत्या आहेत, करंट डेन्सिटी वेक्टर क्वांटिटी आहे. करंट डेन्सिटी इज ए वेक्टर क्वांटिटी. करंट डेन्सिटीची डायरेक्शन म्हणजेच त्या एरिया वेक्टरची डायरेक्शन असते. आता यामध्ये करंट डेन्सिटी जर आपण घेतला फॉर्म्युलामध्ये वेक्टर फॉर्ममध्ये लिहिलं तर याला आपण वेक्टर फॉर्ममध्ये असं लिहू शकतो ई बार. इलेक्ट्रिक फील्ड तर वेक्टरच क्वांटिटी आहे. सो ई बार विल बी रो इंटू जे बार. E bar equal to rho into G bar, or we can write this as current density J bar equal to 1 by rho into E bar. असाही फॉर्म्युला लिहू शकता तुम्ही. करंट डेन्सिटीचे फॉर्म्युले वेगवेगळे मिळत आहेत. और J bar equal to what is 1 by rho. 1 by rho कशा लिहिलं मी इथं, तर 1 by rho चं मिनिंग आहे कंडक्टिव्हिटी. सो वी कॅन राईट दिस ॲज सिग्मा इंटू ई बार. असाही फॉर्म्युला आला. फॉर्म्युले लक्षात ठेवा, नंतर मला यूज करायचे आहेत हे पुढच्या आर्टिकल्समध्ये, त्यासाठी सांगतोय आत्ताच तयार करून ठेवतोय आपण हे फॉर्म्युले. दिस इज दी वेक्टर फॉर्म ऑफ कुलॉम्स लॉ. हाच कुलॉम्स लॉचा वेक्टर फॉर्म आहे. ह्याच फॉर्म्युल्याला कन्वर्ट केला आपण याच्यात वेक्टर फॉर्ममध्ये. इथं ह्या क्वांटिटी वेक्टर नाही आहेत. या क्वांटिटी तीनही क्वांटिटी या स्केलर आहेत. कशा झालं, स्केलर फॉर्म झाला, सिम्पल फॉर्म झाला. आणि हाच कुलॉम्स लॉ आपण वेक्टर फॉर्ममध्ये कन्वर्ट केला. इथं आता क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी आहेत. या क्वांटिटी कोणत्या आहेत, इलेक्ट्रिक फील्ड, करंट डेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड आणि कोणत्या, करंट डेन्सिटी यामध्ये आपण काय केलेला, कन्वर्ट केलं आहे. आणि हाच वेक्टर फॉर्म आहे कुणाचा, ओहम्स लॉचा. एक सिम्पल कन्सेप्ट आहे. थोडं फॉर्म्युले आहेत मॅथमॅटिकली मी तुम्हाला सांगतोय. यातले मेन फॉर्म्युले पहिल्यापासून सांगतो मी, लक्षात काय काय ठेवायचं जर किंवा हायलाईट कोणत्या फॉर्म्युलाजना करायचं. पहिला रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला, प्रोपोर्शनॅलिटी, लेंथला कशी प्रोपोर्शनॅलिटी आहे, एरियाला कशी आहे, आणि मग रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला, त्याच्यावरून कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला, नंतर करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला. करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, करंट पर युनिट एरिया परपेंडिक्युलर असेल तर, नसेल तर मग करंट पर युनिट एरिया, पण एरिया ना एरियाचा कंपोनंट ए कॉस थीटा. एवढा चेंज लक्षात राहील तुमच्या. आणि मग त्यानंतर आपण ओहम्स लॉला वेक्टर फॉर्ममध्ये कन्वर्ट केले, ज्याचे हे फॉर्म्युले आहेत. ओके, हे तीनही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक फील्ड E इक्वल टू रो इंटू जे, करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला असा येऊ शकतोय, 1 बाय रोला मिनिंग लिहिला आपण सिग्मा, म्हणजे कंडक्टिव्हिटी. दिस इज दी वेक्टर फॉर्म ऑफ कुलॉम्स लॉ असं म्हटलं जातं, ज्या टाईपमध्ये आपल्याला वेक्टरमध्ये याला थोडं कन्वर्ट केलं आपण. ओके, हे फॉर्म्युलांमधलं रिलेशन आहे. फक्त एकावरून दुसरा फॉर्म्युला, दुसऱ्यावरून तिसरा कन्वर्ट करत गेलो आपण फक्त, कारण हे सगळे एकमेकांशी रिलेटेड आहेत. आता आपण बघूया की रेजिस्टिव्हिटीवरती जर एक्झामला JEE नीटमध्ये एक्झाममध्ये जर क्वेश्चन्स विचारले गेले तर ते क्वेश्चन्स सॉल्व कसे करायचे, याची अगोदर एक थेरी सांगतोय मी. एक ट्रिक आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी मग त्या कन्सेप्ट तसा टाईपचा क्वेश्चन आला तर ते सोडवत बसण्याची अजिबात गरज नाही. आता हे स्ट्रेचिंग ऑफ वायर म्हणून एक कन्सेप्ट आहे. हे इरेज करण्यामध्ये वेळ जातो म्हणूनच पॉज करून त्याला इरेज केलं जातं. Now we will discuss about stretching of wire. Our next concept is स्ट्रेचिंग ऑफ वायर. याच्यावरती एक्झामला भरपूर वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. स्ट्रेचिंग ऑफ वायर. तर स्ट्रेचिंग ऑफ वायर म्हणजे काय, ॲक्च्युली सिम्पल कन्सेप्ट आहे. सपोज वी हॅव ए कंडक्टिंग वायर लाईक दिस. एक कंडक्टिंग वायर आहे. दिस वायर इज ऑफ लेंथ L1. वायरची लेंथ काय आहे, L1. क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दिस वायर इज A1. वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, A1. अँड सपोज द रेजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल ऑफ दिस वायर इज रो. रेजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल ऑफ दिस वायर इज रो अँड द रेजिस्टन्स ऑफ दिस वायर इज R1. ह्या वायरचा रेजिस्टन्स काय आहे, R1 आहे. देन व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर R1. रेजिस्टिव्हिटीच्या कन्सेप्टवरून सांगा. रेजिस्टन्स ऑफ दिस वायर R1 विल बी रो L बाय A असतं ना, सो L1 बाय A1. दिस इज द रेजिस्टन्स R1 ऑफ दिस वायर. लक्षात ठेवा, ज्याची रेजिस्टिव्हिटी किती होती, रो होती. नाव
आय स्ट्रेच्ड दिस वायर. या वायरला मी काय केलं, स्ट्रेच केलं. तर तुमच्या लक्षात येईल की वायरला स्ट्रेच केल्यानंतर त्याची थिकनेस कमी होणार, लेंथ वाढली. वायरला काय केलं, स्ट्रेच केलं. नाव दिस वायर इज स्ट्रेच्ड. हिअर द न्यू लेंथ ऑफ वायर इज L2. कन्सिडर नवीन वायरची लेंथ काय आहे आता, L2 आहे. क्रॉस सेक्शनल एरिया तेवढाच असेल का चेंज होईल, चेंज होणार. मग याला A2 म्हणूया आपण. इनिशियल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वायरचा काय होता, A1 होता. नाव द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दिस वायर इज A2. चेंज झाला आहे, वायर थिन झाले. रो चेंज होईल का तेवढंच राहील, तर सेम. एकच मटेरियल असेल तर त्या मटेरियलसाठी रेजिस्टिव्हिटी कधीही चेंज होत नाही. मटेरियल चेंज झालं तरच रेजिस्टिव्हिटी चेंज होणार. लक्षात ठेवा, रेजिस्टिव्हिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. कॉपर वायर आहे आणि त्याची रेजिस्टिव्हिटी तुम्हाला गिवन आहे, तर ती रेजिस्टिव्हिटी त्या कॉपर वायरसाठी तेवढीच असते, चेंज होत नाही. लक्षात ठेवा, टेम्परेचर चेंज झालं तर होईल चेंज, पण डायमेन्शनवरून वायरची रेजिस्टिव्हिटी चेंज होत नाही. रेजिस्टिव्हिटी फॉर ए गिवन मटेरियल इज ऑलवेज कॉन्स्टंट. त्या मटेरियलसाठी ती रेजिस्टिव्हिटी काय असते, सेम असते. म्हणजे ह्या वायरची आणि ह्या वायरची रेजिस्टिव्हिटी काही चेंज होणार नाही. मटेरियल तेच आहे ना, तर रेजिस्टिव्हिटी तेच. लक्षात ठेवा, म्हणजे याची रो रेजिस्टिव्हिटी, तर याची रेजिस्टिव्हिटी काय, रोच. अँड देन सपोज द रेजिस्टन्स ऑफ दिस वायर विल बी R2. आता याचा रेजिस्टन्स R1 एवढाच असेल का, तेवढाच असेल का, नाही का. लेंथ चेंज झाली वायरची, लेंथला प्रपोर्शनॅलिटी माहिती आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शनही चेंज झाला आहे, त्यालाही प्रपोर्शनॅलिटी माहिती आहे. म्हणजेच नक्कीच या वायरचा रेजिस्टन्स काय झाला आहे, आता चेंज झाला आहे. आणि मग R2चा फॉर्म्युला सांगा. नाव द रेजिस्टन्स ऑफ स्ट्रेच्ड वायर, न्यू वायर रेजिस्टन्स काय असेल, R2 इक्वल टू, रो तेच आहे, रेजिस्टिव्हिटी तीच आहे, बट द लेंथ चेंज्ड, L2 बाय A2. इनिशियल रेजिस्टन्स, फायनल रेजिस्टन्स. एक्झाममध्ये क्वेश्चन कसे येतात बघा, तुम्हाला इनिशियल कंडिशन गिवन असतात, मग काही असेल, लेंथ असेल, रेजिस्टन्स असेल, एरिया असेल, काही असेल. आणि स्ट्रेचिंग नंतरचं मग वायरला 2 टाइम्स स्ट्रेच केलं आहे, 3 टाइम्स स्ट्रेच केलं आहे, 10% स्ट्रेच केलं आहे, 20% स्ट्रेच केलं आहे. अशा टाईपमध्ये क्वेश्चनमध्ये विचारलं जातं की स्ट्रेच केल्यानंतर न्यू वायरचा रेजिस्टन्स काय असेल. न्यू वायरच्या रेजिस्टन्सला सिम्बॉल काय घेतलं आहे आपण, R2 घेतलं आहे, हे विसरायचं नाही. लक्षात आलं. सो द रेजिस्टन्स ऑफ द न्यू वायर विल बी R2. मग हे कॅल्क्युलेट कसं करायचं, आता तुम्हाला इनिशियल व्हॅल्यू माहीत आहेत, नवीन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहेत, तर याला रेशो तयार करता येतात. सपोज इफ वी टेक द रेशो ऑफ दीज 2 रेजिस्टन्स, R1 बाय R2 इक्वल टू, दोघांचा काय घेतला, रेशो घेतला. देन R1 बाय R2 इक्वल टू, हे आणि हे डिवाइड केलं तर रो कॅन्सल होईल. सो वी गेट हिअर रेशो ॲज L1 बाय A1. हे याला डिवाइड हे केलं तर A2 वरती जाईल. सो वी कॅन राईट दिस ॲज A2 बाय L1. याला आपण लेंथचा रेशो एक घेऊया, सॉरी A2 बाय L2. सो लेंथचा रेशो येणार L1 बाय L2 आणि एरियाचा रेशो A2 बाय A1 आहे, असंच लिहिलं आहे, फक्त चेंज केला मी. ओके, हा रेशो लक्षात ठेवा. हा रेशो मे बी यूज करावा लागेल कुठं, पण याला अजून आणखी सिम्प्लिफाय करणार आहे आपण. आता बघा, व्हॉल्यूम ऑफ इनिशियल वायर, इनिशियल वायरचा व्हॉल्यूम हा किती असेल सांगा. सिलेंडरचा व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ केलं की तो व्हॉल्यूमच झाला. क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ काय आला, तो व्हॉल्यूम आला. लक्षात येते का तुमच्या सिलेंडरचा फॉर्म्युला, एरिया इंटू लेंथ मीन्स दी व्हॉल्यूम ऑफ दिस वायर. सो A1 L1 विल बी दी व्हॉल्यूम ऑफ इनिशियल वायर. या स्ट्रेच करण्याच्या आधी वायरचा व्हॉल्यूम किती आहे, A1 L1. स्ट्रेच केल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ स्ट्रेच्ड वायर, व्हॉल्यूम ऑफ स्ट्रेच्ड वायर. आता याचा स्ट्रेच केल्यानंतरचा वायरचा व्हॉल्यूम काय, एरिया इंटू लेंथ, म्हणजे A2 L2 आलं. पण व्हॉल्यूम तर चेंज होणार नाही ना, वायर तेवढीच आहे, फक्त स्ट्रेच केले. काय कट करून काही पार्ट काढून टाकला आहे का नाही, काही पार्ट नवीन जोडला आहे का नाही, वायर तेवढीच आहे. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम सेमच आहे, फक्त शेप बदलला आहे. व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. स्ट्रेच केलं काहीही केलं तरी त्याचा व्हॉल्यूम काय राहतो, कॉन्स्टंट. सो इनिशियल व्हॉल्यूम अँड फायनल व्हॉल्यूम इज ऑलवेज इक्वल. जर कट केलं वगैरे असेल तर ठीक आहे, बदलेल तो, पण इथं फक्त स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच केलं असेल तर व्हॉल्यूम चेंज होत नाही. सो फ्रॉम दिस वी कॅन राईट दिस ॲज L1 बाय L2 इक्वल टू, दिस कॅन बी रिटन ॲज A2 बाय A1. लक्षात आलं. L1 बाय L2 इक्वल टू A2 बाय A1. दिस इज द रेशो आफ्टर स्ट्रेचिंग अँड विदाउट स्ट्रेचिंग. हे जे पॅरामीटर्स आहेत, लेंथ,
एरिया यांचे रेशो आहेत आणि मग याचा जर इथं यूज केला तर आता ही रिलेशन्स कशी लिहिता येतात बघा. R1/R2 इक्वल टू R1/R2 इक्वल टू L1/L2 मी आहे असं ठेवतो. L1/L2 इंटू A2/A1 is nothing but L1/L2. So again we can write this as L1/L2. So 2 times असल्यामुळं L1/L2 ब्रॅकेट स्क्वेअर असंही लिहू शकतोय. पहिलं रिलेशन काय मिळाले बघा. R1/R2 कॅन बी रिटर्न ॲज L1/L2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे आपलं पहिलं रिलेशन. और वी कॅन प्लेस इथे बघा L1/L2 आलं किंवा आपण याच फॉर्म्युल्यात जर A2/A1 याचा व्हॅल्यू L1/L2ची व्हॅल्यू काय A2/A1 अशी घेऊ शकतो आपण. L1/L2च्या जागी जर A2/A1 लिहिलं तर हाच रेशो कसा तयार होईल. R1/R2 विल बी A2/A1 ब्रॅकेट स्क्वेअर असाही तयार होईल. ओके, हे रेशो व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि जर हे रेशो व्यवस्थित लक्षात ठेवले तर याला परत तुम्हाला हा सगळा पार्ट परत क्वेश्चनमध्ये रिपीट करण्याची गरज नाही. स्ट्रेच करायच्या आधीचे पॅरामीटर, स्ट्रेच केल्यानंतरचे पॅरामीटर लगेच लक्षात येईल की व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या. एक एक्झाम्पल सांगतो. सपोज वायरची लेंथ आहे L, वायरची लेंथ काय आहे L आणि या वायरचा रेजिस्टन्स आहे 10 ओहम. वायरचा रेजिस्टन्स किती आहे इनिशियल 10 ओहम आहे. गिवन सांगतोय, एक गिवन वायर आहे, त्या वायरचा रेजिस्टन्स 10 ओहम आहे अँड लेंथ ऑफ वायर इज L. नाव आफ्टर स्ट्रेचिंग इफ द लेंथ ऑफ दिस वायर मेक ट्वाइस, या वायरची लेंथ मी डबल केली. आता वायरची लेंथ किती केले डबल, वायरला स्ट्रेच केलं आणि वायरची लेंथ डबल केली तर L2 किती असेल सांगा. इनिशियल लेंथ L असेल तर स्ट्रेच केल्यानंतरची लेंथ असणार आहे 2L. लेंथ किती केले आपण डबल केले. देन द रेजिस्टन्स ऑफ न्यू वायर विल बी किती असेल असं विचारले, म्हणजे R2 किती असेल असं विचारले. काय करणार सांगा आता R2 कॅल्क्युलेट करायला. गिवन काय काय बघा, इनिशियल लेंथ वगैरे काही माहीत नाही, फक्त इनिशियल वायरचा रेजिस्टन्स गिवन आहे. असं म्हटलं की इनिशियल लेंथ L आहे, स्ट्रेच करून डबल केली लेंथ 2L झाली. जर इनिशियल रेजिस्टन्स 10 ओहम असेल तर फायनल रेजिस्टन्स किती हा क्वेश्चन आहे. मग इथं गिवन व्हॅल्यू जर पुट केला तर हा रेशो घेऊ शकताय तुम्ही. सो इट विल बी R1/R2 इक्वल टू L1 स्टँड्स फॉर L, L1च्या जागी काय लिहिणार L, L2 म्हणजे इथली लेंथ, मग ती किती आहे 2L आणि याचा काय स्क्वेअर आहे. व्हॅल्यू पुट करा. R1 10 ओहम गिवन होता, R2 फाइंड आउट करायचे. L स्क्वेअर अपॉन 4L स्क्वेअर, L स्क्वेअर कॅन्सल होईल. सो इट विल बी 10 अपॉन R2 इक्वल टू 1/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर लक्षात येईल R2 विल बी 40 ओहम. R2ची व्हॅल्यू काय आली 40 ओहम आली. बघा वायरची, ह्या वायरचा लेंथ L होती, रेजिस्टन्स किती होता 10 ओहम होता. वायरची लेंथ किती केली डबल केली. वायरची लेंथ काय केले डबल. वायरची लेंथ जर डबल केली तर रेजिस्टन्सही डबलच व्हायला पाहिजे होता. वाय, बिकॉज रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. रेजिस्टन्स जर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असेल तर रेजिस्टन्स 10चा 20 झाला पाहिजे होता, पण तो तसा का झाला नाही. बिकॉज रेजिस्टन्स इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. लेंथ इन्क्रीज झाली, रेजिस्टन्स इन्क्रीज झाला, मान्य, डबल झाला 20 ओहम झाला, पण एरिया तेवढाच राहिला आहे का. एरिया कमी झाला ना, हाफ झाला आहे म्हणूया आपण एरिया. लेंथ डबल केल्यामुळे एरिया हाफ झाला. आता एरिया कमी झाला, एरिया डिक्रीज झाला तरी रेजिस्टन्स इन्क्रीजच होतो. प्रोपोर्शनॅलिटी कशी इनव्हर्सली. लेंथ इन्क्रीज झाली, रेजिस्टन्स इन्क्रीज झाला. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन डिक्रीज झाला, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन डिक्रीज झाला तरीही रेजिस्टन्स इन्क्रीज झाला. म्हणजे रेजिस्टन्स लेंथ इन्क्रीज होण्यामुळं इन्क्रीज तर झालायच, प्लस एरिया ऑफ क्रॉस सेक्शन डिक्रीज होण्यामुळंही रेजिस्टन्स काय झाला इन्क्रीज झाला आहे. म्हणजे रेजिस्टन्सचा इफेक्ट 2 टाइम्स आहे इथं, लेंथमुळं आणि एरियामुळं. अँड दॅट्स वाय इट विल बी 40 ओहम. 10चा 20 नाही झाला की झाला 40. डबल इफेक्ट लक्षात येतोय, लेंथचा पण इफेक्ट आहे आणि कशाचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचा इफेक्ट आहे. या टाईपमध्ये असे काही क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. लक्षात येतं आहे, सिम्पल क्वेश्चन्स आहेत, जास्त अवघड नाही आहेत, पण जर विचारले आता पर्सेंटमध्ये वगैरे तर आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत न्यूमरिकल्स. त्यामध्ये आपण काही याचे एक्झाम्पल्स घेऊया की पर्सेंटमध्ये लेंथ 10% इन्क्रीज केली काय करायचं, याच्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपण याची न्यूमरिकल सॉल्व करताना डिस्कस करूया.